आज आलो आम्ही शेतामध्ये खत टाकायला। हे बघा खत टाकायला आमच्या वावरात। आज वावरात आलो पण लयच ऊन पडायली बापरे, उन्हातल्या वाणी हे दिसायली तर सावलीत हाव मी उभी झाडाखाली बोरीच्या। आज दिसायला किती दिवसानं सूर्य, हे ऊन लयच पडायली। आमचं खत होते बाज टाकणं टाकायले मागच राहिले तुम्ही तर होईन काय की बोले लवकर लवकर। म्हातारे थोडे झाले बरी काय फायले। टाका टाका लवकर, इकडे लागले यायचे हे पा किती पुढे गेले तुम्ही मागच। चला चला हात चालवा लवकर लवकर, नुसते प्रत्येक वेळेस मागच राहिले तुम्ही तर। असं कसं कोण म्हणते समोर राहा लागते। कटाळा यायला काय की, चला लवकर, ते तिकडे लागले बी त्याच्या। मित्रांनो जवळपास दुपारचे वाजलेत पहा, 1 वाजला असेल, 1 वाजून 6 मिनटं झाले दुपारचे। आणि आपलं समजा खत टाकणं जवळपास झालंच होतं। तर एक वटी समजा जे खत समजा एका वटी जोगतं खत कमी पडलं होतं। तर आता मी घरी गेलतो, आता घरून समजा वापस आपल्या शेतामध्ये आलो खत घेऊन। हे पाहिजे माझ्या डोसक्यावर दिसतं तुम्हाला हे खत, तेवढं खत समजा आता घेऊन टाकायचं आहे। झालं बघ खत टाकणं आज आपल्या वावरामध्ये। हे बघा हे 2 इळे हात माझ्याजवळ आणि हे आपलं वट्टीचं जे काय असते ते। आणि समजा आम्ही 3 जण आलो होतो, म्हणजे जे मी एक आणि अजून 2 जण, समजा अशा आम्ही 3 जण खत टाकायला आलो होतो। अश्विनी समजा अशी समजा काही लागली मदत करायसाठी आली होती। बसलो सध्या झाडाखाली, आता समजा निघायची तयारी। हे बघा या बाजूला अश्विनी आहे जे की टोपल्यामध्ये सारावारा पसारा करायली, आणि मी जराशी बसलो होतो। ते डोसक्यावर आणलेलं खत आहे ना ते बी दिलं टाकून। 250 रुपये रोज चालू आहे आपल्या इकडं, तर 500 रुपये त्या पोरायला द्यायचे आणि बस खुश, संध्याकाळी मटण खायचं आहे। आता निघालो आम्ही घरी। हे बा अश्विनीनं टोपलं आवरलं आणि इथं जे काय आपल्या आजच्या लागलेल्या ते थैल्या होत्या वड्यामध्ये धुवून न्यायच्या आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।